श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा भाग आहे 112. तुझी एक दृष्टी कृपाळू पुरेशी. जय गजानन. असं म्हणतात की तीर्थक्षेत्राची पायीवारी करण्याचा योग नशिबात असावा लागतो. त्यातून पालखीसोबत पायीवारी करण्याचा योग आला तर तो योग अधिकच चांगला. माझ्या बाबतीत म्हणाल तर आता आयुष्याची 40शी उलटली, पण आजपर्यंत पायीवारी करण्याचा योग आलेला नाही. मात्र माझ्या आईच्या कृपेने म्हणा, प्रयत्नाने म्हणा, माझ्या अगदी लहानपणी गजानन महाराजांच्या पालखीसोबत झेंडा खांद्यावर घेऊन निदान काही वेळ चालण्याचा योग मला अनेक वेळा प्राप्त झाला आहे. माझं बालपण धाराशिव, ज्याला उस्मानाबाद असं म्हटलं जातं, त्या गावात घडलं. मी गजानन मनोहर देशपांडे. उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा या गावी माझा जन्म झाला. तेच माझ्या आईचं माहेर. आईच्या माहेरी सर्वांनाच गजानन महाराजांचं वेड. स्वाभाविकपणेच आईसाठी गजानन महाराज हे अत्यंत श्रद्धेचं स्थान. दरवर्षी आषाढी एकादशीकरता गजानन महाराजांची पालखी शेगावहून पंढरपूरला जाण्याकरता निघते, तेव्हा जाताना पालखी उस्मानाबाद मार्गे जाते. मला आठवतं, जेव्हा मी 7-8 वर्षांचा असेन, आई मला त्या वर्षी गावात पालखी आली तेव्हा गजानन महाराजांच्या दर्शनासाठी घेऊन गेली. मुखवट्याचं दर्शन झाल्यावर सोबत चालणारे एक वारकरी होते. त्यांना मी नमस्कार केला. त्यांनी कौतुकाने त्यांच्या खांद्यावरील झेंडा मला देऊ केला. मी झेंडा घेऊन पालखीसोबत काही वेळ चाललो. सर्व कौतुकाने पाहत होते. काही अंतर चालल्यावर मी झेंडा पुन्हा माऊलींना देऊन त्यांना नमस्कार केला. सगळ्यांना खूपच आनंद झाला. त्यानंतर प्रतिवर्षी असं होऊ लागलं. पालखी गावात आली की प्रथम दर्शन, नंतर झेंडा घेऊन पालखीसोबत थोडी वाटचाल. तेव्हा खूप छान वाटायचं. पालखीसोबत हत्ती, घोडे, लहान वयात हे सर्व अधिकच भव्य वाटायचं. माझ्या लहान वयामुळे सेवेकरी मला ओळखू लागलेत. तेव्हा पालखीसोबत वरिष्ठ सेवेकरी म्हणून श्री मोहन उलगे असायचे. तेही आता माझ्या परिचयाचे झाले. पुढे मी मोठा झालो, खांद्यावर झेंडा राहिला नाही. मात्र पालखीचं दर्शन आणि महाराजांना प्रार्थना नित्य नियमानं होत होती. लहानपणी खांद्यावर आलेला झेंडा महाराजांच्याच कृपाशीर्वादाचा भाग होता, याची जाणीव मला पुढे घडलेल्या 2 प्रसंगांतून झाली. मला आता नेमकं वर्ष आठवत नाही, पण एके वर्षी जेव्हा पालखीचं गावात आगमन होणार होतं, त्या दिवशीची ही गोष्ट. पालखीला मी समोरा गेलो. मी त्या तेजस्वी मुखवट्यासमोर उभा होतो. मी नमस्कार केला आणि मला आतून प्रेरणा झाली की गावातून पालखी ज्या ज्या मार्गाने समोर जाते त्या मार्गावर समोर जाऊन एक फेरफटका मारून ये. मी सायकलवर स्वार होऊन निघालो. अनेक वर्ष पालखीसोबत गावातून फिरल्यामुळे मला मार्ग परिचयाचा होताच. एका ठिकाणी एक अरुंद गल्ली आहे. तिथून मी आत शिरलो. बराच पुढे आलो, मात्र पुढे रस्ता बंद झाला होता, कारण एका ठिकाणी बोरिंगचं काम सुरू होतं. बोरिंगची गाडी वाटेत चक्क आडवी उभी होती. हत्ती, घोडे, लावाजमा सकट पालखी पुढे निघणं शक्यच नव्हतं. आत शिरल्यावर परत फिरणं ही कल्पनाही कुठल्याच अर्थी मनाला स्पर्श करू शकली नाही. मी तसाच परतलो आणि मोहन उलगे यांच्या कानावर ही गोष्ट घातली. अर्थातच अलीकडील वळणावरूनच पालखीचा मार्ग ठरविण्यात आला. पुढे आलेला अडथळा महाराजांनी माझ्या माध्यमातून संबंधितांपर्यंत कळविला. या गोष्टीने मी आनंदित झालो होतो. आषाढीसाठी जेव्हा शेगावहून पालखी निघते, तेव्हा पालखी रोज नियोजित ठिकाणी पोचल्यावर ठरल्याप्रमाणे पालखीचा त्या गावात मुक्काम असतो. पालखीचा मुक्काम कुठल्या गावात कोणत्या दिवशी असणार याचं वेळापत्रक आधीच माहिती असल्याने प्रत्येकच गावात उत्साहाने गजानन महाराज भक्त पालखीचं स्वागत करतात. आणि पालखी गावातून निघण्याची वेळ आली की जड अंतःकरणाने निरोप देऊन पुढील वर्षी पालखी आपल्या गावी येणार या कल्पनेत स्वतःचं मन गुंतवतात. प्रत्येकच ठिकाणी रोज सकाळी गुरुजी मुखवट्याची छान साग्र संगीत पूजा करतात. कल्पकतेतून छानसं गंध मुखवट्यावर सुशोभित करतात. रोज सकाळी सोबत असलेल्या पादुकांचीही पूजा होते.
पादुकांची पूजा करण्याची इच्छा ज्या कुटुंबाला असेल त्यानं स्वतःच्या घरून पूजेचं तबक तयार करून आणायचं आणि तिथे उपस्थित असलेल्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पादुकांची पूजा करायची. अशी पद्धत आहे. निदान मी जेव्हाची ही आठवण सांगतो तेव्हा असंच होत असे. मला आठवतं, त्या दिवशी आमच्या धाराशिव म्हणजे उस्मानाबादहून पालखीचा मुक्काम हलणार होता. त्या पहाटे आई आणि बहिणीनं पूजेचं तबक तयार करून सकाळी लवकर पूजेच्या ठिकाणी जाण्याची तयारी केली होती. मी तेव्हा कॉलेजला शिकत होतो. मी म्हटलं मलाही पूजा करायची इच्छा आहे. पण त्या दोघींनी ते काही फारसं मनावर घेतलं नाही आणि माझं मन खट्टू झालं. पण मी पहाटे लवकरच उठून मुक्कामस्थळी जाऊन पोचलो. मनात सारखा महाराजांचाच विचार होता. मला पूर्वी हाती घेतलेला झेंडा आठवत होता. माझ्या निमित्ताने पालखीच्या मार्गातील झालेला बदल आठवत होता. आतल्या आत महाराजांचं स्मरण करीत मी पूजेच्या ठिकाणी उभा होतो. पादुका पूजनाला वेळ होता म्हणून लोकांनी आणलेली पूजेची ताटं तिथे खाली ठेवली होती. ती 8-10 ताटं होती. इतक्यात गुरुजींनी पादुका ताम्हणात घेतल्या आणि कुणी कुणी पूजेचं ताट आणलंय विचारून सर्वांना ताट हाती घेण्याची सूचना केली. त्याप्रमाणे प्रत्येकानं आपापलं ताट हाती घेतलं. पण एक ताट तिथे तसंच शिल्लक राहिलं. गुरुजींनी 2-3 वेळा जोरात हे ताट कुणाचं आहे म्हणून विचारणा केली, पण कुणीच पुढे झालं नाही. मग गुरुजींनी सभोवताल नजर फिरवली. त्यांची दृष्टी माझ्यावर स्थिरावली. त्यांनी मला समोर बोलवून म्हटलं, माऊली, हे पूजेचं ताट घ्या आणि पूजेसाठी सिद्ध व्हा. पुन्हा एकदा सत्कर्मासाठी महाराजांनी माझी निवड करून माझी इच्छा पूर्ण केली. या कल्पनेने मी सुखावलो आणि माझ्या डोळ्यात आनंदाश्रू आलेत. त्या दिवशी पालखी गावातून निघाली तेव्हा निरोप देण्यासाठी काही पावलं मी सोबत चाललो. नंतर पालखी हळूहळू दूर गेली पंढरपूरच्या दिशेने. जड अंतःकरणाने मी माघारी फिरलो आणि मनाची हुरहुर कमी करण्याकरिता नामस्मरण सुरू केलं. श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन. आता आपण ऐकलात हा अनुभव आहे श्री गजानन मोहनराव देशपांडे नाशिक ह्यांचा. जयंत वेलणकर ह्यांनी शब्दांकित केलेले, पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि नचिकेत शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग. हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका. डॉक्टर जयंत वेलणकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत. दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा. तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर ह्यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता. त्याची लिंक खाली दिलेली आहे. मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन.